वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, आम्ही आता निघालेलो वोटिंग करायला परभणी वसमतला. काल संगीतचा प्रोग्राम झालेला आहे. तर मला आता हे सांगायचं आहे, वसमतमध्ये असं मस्तपैकी छान नवीन गाडी सुरू झालेली आहे. बघा, बघू शकता, पूर्ण एसीची गाडी आहे. एवढी क्लीन गाडी आहे की खूप सुंदर आहे. तुला काय वाटतं दीदी? छान आहे ना? छान वाटतं ना? आणि बघा, सर्वजण प्रवासी बसलेले आहेत. सर्वांना काका, गाडी कशी वाटते तुम्हाला? एकदम सुंदर, छान आहे ना? आपल्या वसमत मध्ये नवीन सुरू झालेली आहे गाडी आलेली आहे. दुसरा दिवस आहे. आणखीन तिथे हे झालेलं नाही ना, उद्घाटन नाही झालं का? उद्घाटन काल तर झाले. काल झाले ना? हे का ते फुगे वगैरे लावले त्याचे. काका, कसं वाटते तुम्हाला गाडीमध्ये बसून? चांगली गाडी, मोठ्याने बोला थोडं. चांगली गाडी बोलतो तिला. काय नवी गाडी, नवीन गाडी आहे ना? आहे ना? हाय म्हणजे तुम्हाला परवडणारी गाडी आहे. परवडणारी. मग तुम्ही काय म्हणणार? गाडीसाठी छान आहे ना? गव्हर्नमेंटने छान सुविधा केली ना? हे बघा, गाई सर्वजण बसले. काका, तुम्हाला कसं वाटते गाडीत बसून? छान आहे. छान वाटते ना? आणि हे बघा, नवीन गाडी आहे. बघा किती क्लीन गाडी आहे, खूप सुंदर गाडी आहे. हे बघा, बलून्स वगैरे पण लावलेले आहेत. आणि आता आपलं तिकीट कंडक्टर पण तिथे थांबलेले. आपण त्यांचा पण रिव्ह्यू घेऊया, गाडी कधी सुरू झालेली आहे ते. जास्त प्रवासी नाही आहेत. प्रवाशांना पण असं वाटतं गाडीचं तिकीट थोडंसं जास्त आहे म्हणून, पण छान आहे गाडी. नांदेड गाडी आहे बरं का, परभणी नांदेड गाडी आहे. आणि वसमतला पण थांबते, आपल्या वसमतला पण थांबते. परभणी ते वसमत ते नांदेड, हा, अशी आहे गाडी. 2 स्टॉप घेते हा, आणि परत पुन्हा नांदेडहून परभणीला परत जाते. तर आता आपण कंडक्टर सरांना विचारणार आहोत गाडीचं तिकीट कशी आहे आणि गाडी कधी सुरू झालेली आहे. बसला गाडीमध्ये पहिल्या वेळेसच आहे का? हो, पहिल्या वेळेस बसले. कसं वाटतंय? छान वाटायले. छान आहे ना? हो. एसी वगैरे सगळं सुरू आहे ना? हो, माणसाला छान आहे. हा, छान आहे, कम्फर्ट आहे ना? हा. अरे वा. गाडी कधी सुरू झालेली आहे? जस्ट कालपासून सुरू झाली. कालपासून. तिकीट किती आहे? कुठलं? वसमत नांदेड. नांदेडचं फुल तिकीट आहे 223. हा. वसमतचं फुल तिकीट आहे 128. आणि आपल्या महिलांसाठी रिझर्वेशन जे आहे ते आहे ना तसंच? सगळे महिला सन्मान आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक आहे. हा. या सुविधा आहेत. अरे वा, चला, आपल्याला सांगितलेली आहे सरांनी इन्फॉर्मेशन. आणि गाईज, सर्वजण या गाडीचा लाभ घ्या. मस्त गाडी आहे, छान आहे, कम्फर्ट गाडी आहे. सर्वजण जे आपले म्हातारे वगैरे लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप छान गाडी आहे. कम्फर्ट गाडी आहे. दूरच्या प्रवासासाठी तर मस्त गाडी आहे. गाईज, बरोबर आहे. बघा, सर काय म्हणतात? सर सांगा थोडं कॅमेऱ्यामध्ये. आपलं युट्यूब चॅनल आहे. प्रवाशांनी फक्त स्वच्छता ठेवा गाडीमध्ये. मावा तंबाखू खाऊन थुकण्याचा प्रयत्न करू नका. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. जे काय गुटखा तंबाखू तुम्ही खाता आणि जे कोपऱ्याने तुम्ही घाण करता ते प्लीज नका करू. जर तुम्हाला कधी उलटी आली, काही आली, तर तुम्ही गाडी थांबवा. त्यांना सांगा, ते थांबवल्या जातात गाडी. तेवढी त्याने स्वच्छता बाळगलेली आहे. तुम्ही पण स्वच्छता तेवढीच ठेवा आणि गाडीचा लाभ घ्या. खूप छान गाडी आहे. थँक्यू सो मच. कुठली वस्तू जर स्वच्छ ठेवली तर स्वच्छ राहील. आणि तुम्ही जर घाण करताल तर तुम्ही जेवता तिथं संडासमध्ये बसून जेवता का? कारण तुम्हाला स्वच्छ पाहिजे. विचार करावा असा विचार तुम्ही का करत नाही? विचार अहो, कुठली गोष्टीचं कसं असतंय की ज्या वेळेस माणसाला सवय येत, त्या सवय कुठं वापरायच्या? तिथंच वापरायच्या ना. जी गोष्ट या ठिकाणी करायची ते त्याच ठिकाणी करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये, असं म्हणायचं उद्देश. पण तुम्ही चुकायला ते महिला तुम्हाला लाज वाटा पाहिजे थोडी तरी. गाडी निर्मळ आहे. तुम्ही काय सांगणार? स्वच्छता आहे ना. तुम्ही काय सांगणार? तुम्ही बोला. आपली स्वच्छता स्वच्छता राखायला पाहिजे ना? बरोबर आहे ना. बरोबर आहे. स्वच्छता राखली तर आपल्याला व्यवस्थित चांगलं आहे ना. हो ना. हो. हा, नाही तर त्यामुळे आपल्या इकडे नाही का गाड्या अशा सुविधा नाही का बंद करतात लोक. बंद करते आता. स्वच्छ नाही ठेवत म्हणून. हो ना. हो, घाण बरोबर. नसाय पाहिजे. हो.